भेटलो याच्या आधी विविध हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट प्रोग्रामच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. फक्त एक खंत एवढीच आहे की आपण प्रेस कॉन्फरन्स का घेतो. प्रेस कॉन्फरन्स हे ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झालं हा तर डेफिनेटली त्याच्यामागचा उद्दिष्ट आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक लेवलला अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे. ट्रान्सप्लांटमध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे की डिमांड सप्लाय ही जी डिस्पॅरिटी आहे खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे भारतात कमीत कमी 25-30 लाख लोकांना ट्रान्सप्लांटची गरज आहे आणि देणारे 500 लोकंसुद्धा नाही आहेत राहतो. पण त्याच्या बाबतीत पण तेच आहे की फक्त मला तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करायची की तुमच्या माध्यमातून समाजात हा अवेअरनेस निर्माण होण्यासाठी आम्हा सगळ्या डॉक्टरांना मदत हवी आहे की जेणेकरून आपण डोनर्स जास्तीत जास्त मोबिलाईज करून ट्रान्सप्लांट प्रोग्राम अजून कसा पुढे नेता येईल. ट्रान्सप्लांट म्हणजे बेसिकली एका डोनरची जो नॉर्मल आहे, जो पेशंट नाही, त्याची किडनी काढून आपण रेसिपेंटला म्हणजे जो पेशंट डायलिसिसवर आहे त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत तर अशा पेशंटना आपण किडनी काढून जोडतो. खूप वर्षाआधी हे डोनर ऑपरेशन हे सगळे ओपन सर्जरीने व्हायचे, तेव्हा त्याला 25 ते 30 टाके डोनरला भरायचे आणि त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की एवढे मोठे टाके जो पेशंट नाही त्याला वेदनादायक इतके जास्त प्रमाणात व्हायचे की त्याचं 3 महिने घरातून निघणं बाहेर मुश्किल व्हायचं आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ डोनर्स आणि नंबर ऑफ ट्रान्सप्लांट काळाची गरज आहे की अवयदानाबद्दल आणि ह्या ट्रान्सप्लांट वगैरे सर्व प्रोसिजरबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती भेटावी आणि नक्की आपले पत्रकार बंधू याच्यामध्ये आपल्याला मदत करतील आणि समाजामध्ये जनजागृती करतील अशी मी आशा बाळगतो. एक स्टोरी जो हम डिस्कस कर रहे हैं जिसमें एक वाइफ ने अपने हस्बैंड को अपना नॉर्मल ऑर्गन गिफ्ट किया है. इसमें देखने की बात यह है कि इस ट्रीटमेंट का सॉल्यूशन फैमिली में से ही निकला. ये वही पेशेंट है जो हफ्ते में 3 बार डायलिसिस लेने आते थे, फैमिली के साथ में, रिलेटिव साथ में हॉस्पिटल के विजिट्स को आते थे, टाइम स्पेंड करते थे और ये महीनों सालों साल चलते ही रहता है. त्यावेळेस त्यांना बऱ्याच काळजी घ्याव्या लागतात. त्यामध्ये जी किडनी काढली जाते त्याच्या नसांची लेंथ, त्याच्यानंतर ती जी किडनीमधनं आपली युरिन तयार होऊन जी बाहेर पडतं ते युरेटरची लेंथ, ह्या सगळ्या व्यवस्थित पेशंटला इजा म्हणजे नॉर्मल माणसाला इजा न होता त्या काढतात आणि मग ती किडनी दुसऱ्या ज्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करून आम्ही बसवतो किंवा पेशंटमध्ये बसवतो तिकडे आणली जाते. कारण की माझा जो डोमेन आहे ते किडनी पुरतं मर्यादित आहे. तर याचं कारण असं आहे की दे आर व्हेरी वेल इन क्लोज प्रॉक्सिमिटी ऑफ हेल्थ केअर. त्यांचं रुटीन चेकअप सगळं फटाफट होत राहतात.